नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची आत्ता एक पोस्ट नुकत्याच काही वेळापूर्वी त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि ही पोस्ट तुफान चर्चेत आलेली आहे. त्यांच्या या पोस्टमधनं त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. एक प्रकारे अमोल मिटकरी यांनी या विमान अपघातावर गंभीर आरोप केलेत असं म्हणायला हरकत नाही. नेमकी त्यांनी या पोस्टमधनं कोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत, ते पुढे नेमके कोणतं पाऊल उचलणार आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजे सुनेत्रा पवार यांचा आता राष्ट्रवादी पक्ष हा अमोल मिटकरींच्या या मुद्द्याच्या बरोबर त्यांच्या पाठीशी राहणार का, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आताची ही अगदी मोठी ब्रेकिंग बातमी म्हटलं तरी हरकत नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, अजितदादांचे ते अत्यंत जवळचे मानले जातात. कारण अमोल मिटकरी यांना जे घडवलंय, अमोल मिटकरी काही नव्हते तेव्हापासून त्यांना आमदारकीपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे, हा अख्खा प्रवास ज्यांनी घडवलाय ते म्हणजे अजितदादा पवार. आणि त्यामुळे अमोल मिटकरी हे अजित पवारांना प्रचंड मानतात. आत्ता जेव्हा अजित पवारांचा विमान अपघात झाला त्यावेळेची दृश्य आपण अमोल मिटकरींची बघितली आहेत. अक्षरशः ओक्साबोक्षी रडलेत ते आणि त्यांच्या तोंडून शब्द सुद्धा फुटत नव्हते. पण आज त्यांनी जी एक पोस्ट केलेली आहे ती पोस्ट खळबळ उडवून देणारी आहे. त्यातले जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आता या एकूण सगळ्या प्रकरणाला आता एक वेगळी चर्चा या निमित्ताने सुरू होऊ शकणार आहे किंवा सुरू होऊ शकते का, हा देखील एक आता प्रश्न निर्माण झालेला आहे. अमोल मिटकरींनी जी महत्त्वाची पोस्ट केलेली आहे, ही पोस्ट करत असताना अमोल मिटकरी असं म्हणतायत की मी आता एवढ्यावर थांबणार नाही, तर मी दिल्लीमध्ये जाणार आहे. दिल्लीमध्ये जाऊन मी गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि माझ्या मनात आलेले जे प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, हे मुद्दे मी त्यांच्या समोर मांडणार आहे. आता याआधी आपल्याला हे बघावं लागेल की अजितदादांच्या विमानाला जो अपघात झाला, या अपघातानंतर लगेचच काही नेत्या, ममता बॅनर्जी असतील, काही नेत्यांनी याच्यामध्ये घातपात आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू केली. पण नंतर स्वतः शरद पवार अत्यंत म्हणजे पवार कुटुंबच पूर्ण दुःखामध्ये असताना सुद्धा अगदी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. ते पत्रकारांच्या समोर आले आणि त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये असं सांगितलं की ज्या चर्चा सुरू आहेत या चर्चांना काही अर्थ नाही, याच्यामध्ये कोणताही घातपात नाही, हा निव्वळ अपघात आहे आणि अपघात म्हणूनच याकडे बघावं, या अपघाताचं राजकारण करू नये, असं अगदी पहिल्याच दिवशी शरद पवारांनी हे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, कारण जेव्हा अशा पद्धतीची घटना घडते तेव्हा बाहेर अनेक अफवांचं पेव फुटतं आणि मग त्याच्यातनं अनेक तर्कवितर्क चर्चा या सुरू होतात. मग याचा सगळ्याचा त्रास त्या कुटुंबालाही होत असतो. त्यामुळे शरद पवारांनी पहिल्यांदाच, कारण एक तर मुळामध्ये शरद पवार हे आज गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात आहेत, अत्यंत अनुभवी असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना या गोष्टींची चांगली कल्पना आहे की हा अपघात आहे की घातपात, आणि त्यामुळे त्यांनी हे क्लिअर केलेलं होतं की हा निव्वळ अपघात आहे. या अपघातानंतर AAIB जे विमान अपघात चौकशी जो विभाग असतो, या विभागाकडनं आता पूर्ण या अपघाताविषयीची चौकशी सुरू आहे. जो ब्लॅक बॉक्स आहे तो सुद्धा आता त्यांच्या हाती आहे. त्याच्यातनं अनेक जे तांत्रिक मुद्दे आहेत ते सुद्धा बाहेर येत आहेत. त्यानंतर जे संभाषणाचे ऑडिओचे जे मुद्दे येतात तेही तपासले जात आहेत. म्हणजे एक प्रकारे या अपघाताविषयीची चौकशी ही सुरू आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीच्या अपघातांच्या आतापर्यंत जेवढे अपघात झालेत त्याची जी खरी सच्चाई आहे, चौकशी जी झालेली आहे
ती किती प्रमाणामध्ये समोर आलेली आहे याचे देखील उदाहरणं आपल्या पाठीशी आहेत. आशा करतो आपण की अजितदादांसारख्या व्यक्तिमत्वाचं जेव्हा अपघाती अशा विमान अपघातामध्ये निधन होतं, मृत्यू होतो, तेव्हा त्या अपघाताची नीट चौकशी व्हावी आणि ती लोकांच्या समोर यावी ही आपली खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं आता AAIB चौकशी सुद्धा करताय. हे सगळं एकीकडे वातावरण असताना अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीचे आज महत्वाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी आज 2 दिवसानंतर या सगळ्या प्रकरणावर एक पोस्ट केलेली आहे. त्यांना जे जे वाटलं त्याच्या संदर्भात त्यांनी ती पोस्ट केली आहे. या पोस्टमधले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण बघणार आहोत. या पोस्टमध्ये पहिली गोष्ट अमोल मिटकरी असं म्हणतात की विमान अपघातामध्ये 6 व्यक्ती होत्या असं जर का सांगितलं जात असेल तर मग 5च मृतदेह का सापडले, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की मग 6वी व्यक्ती ही कुठे गेली, ती कोण होती, हा त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केलाय. तिसरा प्रश्न देखील जे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक दृश्य बघितलेली आहेत या अपघाताची, त्याचे CCTV फुटेजेस बघितलेली आहेत, त्यानंतर माध्यमांवर जे काही दृश्य दाखवण्यात आली आहेत ती बघितलेली आहेत आणि ती बघितल्यानंतर देखील आपल्याला जे त्याच्यातनं दिसतं तो एक मुद्दा अमोल मिटकरींनी यामध्ये उपस्थित केलेला आहे की कागदाचे जे तुकडे आहेत ते जळालेले का दिसत नाहीत. आपल्याला देखील काही दृश्यांमधनं हे दिसलेलं आहे की कागद ही विखुरलेली आहेत, ती पडलेली आहेत, पण ती कुठेही जळालेल्या अवस्थेमध्ये नाही आहेत आणि तोच मुद्दा अमोल मिटकरी आपल्या या मुद्द्यांमध्ये उपस्थित करतात. तोच प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय की हे कागदाचे तुकडे जळालेले का नाही आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला आहे की ज्यावर आता सातत्याने चर्चा होतीये की अनेक वेळा या विमानाचे पायलट का बदलले गेले, हा सध्या फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. AAIB त्या संदर्भामध्ये सगळी चौकशी करतीये. या विमान कंपनीचे जे मालक आहेत त्यांचं जिथे ऑफिस आहे दिल्लीमध्ये तिथे AAIB देखील पोहोचलेली आहे, तिथेही ती चौकशी करतीये. जेव्हा AAIBचं पथक तिकडे गेलेलं होतं त्यावेळेला या विमान कंपनीच्या ऑफिसला बाहेरून टाळा होता, पण आतनं सुद्धा ते ऑफिस बंद होतं. त्यामुळे अनेक शंका तिथं देखील उपस्थित झालेल्या आहेत. पण आता या विमान कंपनीचे जे मालक आहेत त्यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची ही चौकशी सुरू आहे. प्लस ब्लॅक बॉक्स आहे त्यामार्फत चौकशी सुरू आहे. पण जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या विमानाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा त्याचे जे पायलट होते कपूर नावाचे, या पायलट विषयी किंवा या कॅप्टन विषयी अनेक प्रश्न यापूर्वी निर्माण झालेले होते. त्यांना 2 वेळेला सेवेतनं बडतर्फ करण्यात आलेलं होतं कारण त्यांना दारूचं व्यसन होतं. 2 ते 3 वेळेला ते अशाच पद्धतीने व्यसन करून ड्युटीवर आल्याचं जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. असं असताना सुद्धा पुन्हा त्यांना कॅप्टन म्हणून एखाद्या विमान सेवेवर पाठवणं आणि ते सुद्धा अजित पवार यांच्यासारखी जेव्हा VVIP व्यक्ती असते जी या विमानातनं प्रवास करणार आहे अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा या विमान कंपनीचा पायलट कोण असावा, तो कसा असावा या संदर्भातले निश्चित काही गाईडलाईन्स असतात. ह्या गाईडलाईन्सकडे डोळेझाक झालेली आहे किंवा अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स या पायदळी तुडवल्या गेलेल्या आहेत हे मात्र प्रथमदर्शनी आपल्या समोर आलेलं आहे. त्यानंतर असे जेव्हा VVIP लोक प्रवास करत असतात तेव्हा 2 पायलट अनुभवी पायलट याला मी जास्त महत्त्व देतो, हे विमानामध्ये असणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा कोणतेही नॉर्म्स या विमानाच्या वेळी पाळले गेलेले नाहीत आणि त्यातून हा दुर्दैवी अपघात झालेला आहे. आणि त्यामुळे अमोल मिटकरींनी हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न, या मुद्द्यांची या पोस्टची आता तुफान चर्चा होती आहे आणि आता सगळीकडे याची चर्चा सुरू झालेली आहे. अमोल मिटकरींशी जेव्हा माध्यमांनी संवाद साधला तेव्हा ते म्हटले की मी या प्रकरणामध्ये केवळ ही पोस्ट करून थांबणार नाही आहे, तर मी स्वतः व्यक्तिगत दिल्लीला जाणार आहे, मी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि माझ्या मनातले जे मुद्दे आहेत जे मी पोस्टमध्ये मांडलेले आहेत ते मी त्यांच्या समोर मांडणार आहे आणि या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी, याची उत्तरं देखील समोर यावीत, याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे करणार
करणार आहे, अशा पद्धतीने अमोल मिटकरींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आपण बघितलं की काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि आता त्यानंतर पक्षाची एकूण सगळी कमान जी आहे ती साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण अशा वेळेला राष्ट्रवादी जे आहे पूर्ण सुनेत्रा पवार ज्या सगळ्या राष्ट्रवादीचं आता पुढच्या काळामध्ये नेतृत्व करतील, तर त्या राष्ट्रवादी ही अमोल मिटकरींच्या या मुद्द्यांच्या बरोबर, या प्रश्नांच्या बरोबर राहील का, हा देखील एक मुद्दा या निमित्ताने बघावा लागणार आहे. त्यामुळे आता तरी इतकंच आहे की अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले हे मुद्दे, हे प्रश्न हे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत, ते तितकेच गंभीर आहेत आणि त्यामुळे आणि खरंच ते जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जातील तेव्हा अमित शहा देखील यावर काय निश्चित बोलतील हे सगळंच बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे. पण सध्या मात्र अमोल मिटकरींची ही पोस्ट ही चर्चेत आहे आणि त्या निमित्ताने आता या विमान अपघाताला, अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या अपघाताकडे आता एका वेगळ्या नजरेतनं बघावं लागणार आहे, हे मात्र निश्चित. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.